नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतर भेटतो आपण. माझ्या नवीन व्हिडिओत परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आमचं माईक ट्रान्सफर झालं, म्हणजे माईच्या म्हणजे जय पहिल्यांदा मी कामाक होत आहे थंयसर आजपासून आमचे ट्रायल चालू होतेली. तर आता मी ब्रेकफास्टसाठी म्हणजे ब्रेकफास्ट रेडी केला आहे. तर ब्रेकफास्ट आधी करू आणि त्यानंतर आपण कामाक चालू करू. तर आपल्या ब्रेकफास्टमध्ये आज हा आलू पराठा. तर मंडळी, आज आपण आलू पराठा खाऊया. आज जरा जास्त आहेत कारण की खूप दिवसानंतर खातो आहे त्यामुळे. आणि त्यानंतर आपण कामाला चालू करू. तर आज आपल्याला काय काय बनवायचं आहे ते तुम्हाला सांगतो ब्रेकफास्ट केल्याच्या नंतर. तर चला ब्रेकफास्ट करू आणि भेटू नंतर आपण. तर आता आपण बनवूया हॉट हनी मेओ. हनी या फ्राय केलेली गार्लिक फ्राय, म्हणजे त्याला थोडीशी सॉते केलेली. ही रेड चिली पावडर, ब्लॅक पेपर, चिली फ्लेक्स, सॉल्ट आणि हो मेओ. आपण क्वांटिटीच्या हिशोबाने मी तुमका सांगते कसा कसा काय आहे. आता तर आपण 100 ग्राम हनी त्याच्यात ॲड केलेली आहे. आता 200 ग्राम मेयोनीज ॲड करूया. मेओ आपण 200 ग्राम मेयोनीज ॲड केलेला आहे. पुढची आता क्वांटिटी कशी कशी काय काय ती सांगते मी तुमका. तर आपण याच्यात सॉते गार्लिक 8 ग्राम, रेड चिली पावडर 4 ग्राम. तर पुढचं काय काय आहे ते सांगतो. चिली फ्लेक्स 2 ग्राम, ब्लॅक पेपर पावडर 2 ग्राम, सॉल्ट टेस्टनुसार घालायचं, त्याचं ग्रॅमेज नाही. मंडळी, सॉस माझा रेडी झाला आहे. याच्यात मी सॉल्ट नाही घातलं आहे. याच्यात दिगी मिरची पावडर थोडीशी घातली आहे स्पायसीनेससाठी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता. बाकी ग्रॅमेजनुसार दाखवतो मी तुम्हाला कसं कसं काय काय घातलं ते बघू शकता. आणि 100 ग्राम मेओ, 200 ग्राम रेड चिली पावडर नॉर्मलवाली 4 ग्राम, चिली फ्लेक्स 2 ग्राम, सॉल्ट नाही घातलं आहे, गार्लिक 8 ग्राम सॉते केलेली ऑइलमध्ये, ब्लॅक पेपर पावडर 2 ग्राम. पासली माझ्याकडे शिल्लक नाही आता त्यामुळे पासली नाही घातली, पण पासली त्याच्यात घालायची असते चॉप करून लास्टला. तुमच्यासोबत शेअर करतो आहे आणि मी पण ट्राय करतो आहे. तर रेसिपीचं नाव आहे चुरोज. तर त्याच्यासाठी सामान काय काय लागतात आधी तुमका मी सांगतो आहे. त्याच्यासाठी सामान काय काय लागतं ते तुम्हाला सांगतो. हा आहे पाणी, हा आहे मैदा, व्हॅनिला एसेन्स नाही माझ्याकडे, तर व्हॅनिलाची पेस्ट येते ती आहे. ही आहे नॉर्मल शुगर, ही आहे सिनेमन स्टिक पावडर, हा आहे बटर, ही आहे शुगर जी आपण टीला वापरतो ती. तर टी म्हणजे चायसाठी जी वापरतो, म्हणजे ब्रेकफास्टला, ती शुगर आहे. ही जास्त स्वीट नसते, नॉर्मल स्वीट असते, तर ती आपण वापरणार आहोत. तर आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो काय काय करायचं ते. आणि आहे त्याच्यात व्हॅनिला एसेन्स, शुगर आणि बटर हे सगळं त्याच्यात घालून पाणी थोडंसं जरा बॉईल केलं पाहिजे, म्हणजे त्याला थोडासा उबाळा आला पाहिजे. त्यानंतर त्याच्यात मैदा टाकायचा आणि मिक्स करायचं व्यवस्थित. आणि मैदा व्यवस्थित म्हणजे आपण आटा लावतो तसं लावून घ्यायचं. मी दाखवतो तुम्हाला स्ट्रक्चर कसं काय पाहिजे आणि किती कसं काय बॉइलिंग करायचं ते. तर मी गॅस चालू केला आहे. आता आपण त्याच्यात पहिली शुगर ॲड करू. शुगर व्यवस्थित मेल्टेड झाली की नंतर बटर ॲड करू आपण त्याच्यात. आपली मेल्टेड झाली आहे. आता आपण बटर ॲड करूया त्याच्यात. बघू शकता आपला बटर मेल्टेड झाला आहे. आता आपण व्हॅनिला एसेन्स म्हणजे ती व्हॅनिलाची पेस्ट आहे ती ॲड करूया त्याच्यात. ची पेस्ट ॲड केली आपण त्याच्यात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करू. नंतर याच्यात मैदा ॲड करायचा आपण. तर आपलं सगळं ॲड झालं व्यवस्थित, मिक्स पण झालं आहे. आता आपण त्याच्यात मैदा ॲड करूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मंडळी, मैदा त्याच्यात ॲड केला की 1-2 मिनटं हलवायचा त्याच्यात आणि त्यानंतर मग साईडला काढून घ्यायचं. नाहीतर ते हाताने व्यवस्थित मिक्स नाही केला नाही तर त्याच्यात लम्स राहतात, म्हणजे असे गुठल्या राहतात. त्यामुळे साईडला घेऊन व्यवस्थित हाताने, तर आता याला मळू आपण व्यवस्थित. आणि याचं स्ट्रक्चर कसं काय पाहिजे ते पण मी तुम्हाला दाखवतो. याच्यात व्हॅनिला एसेन्स घातला त्यामुळे वास पण याचा खूप चांगला येतो आहे. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा, खूप चांगला वास येतो. आणि पुढची रेसिपी आणि पुढचं पण दाखवतो मी तुम्हाला कसं काय करायचं ते. स्ट्रक्चर बघू शकता. अजून थोडासा याला मळू, अजून व्यवस्थित टेक्स्चर येणार याला. तर ही आहे पायपिंग बॅग, याला बोलतात नोझल. तर हे नोझल याच्यात घालू आपण आणि त्याची, कारण व्यवस्थित साच्यामध्ये आले पाहिजे त्यामुळे.
तर पुढे काय करायचं ते दाखवतो मी तुम्हाला. आटा रेडी झाला आहे. त्याच्यात छोटे गोळे करून ह्याच्यात टाकायचे आहेत. दाखवतो मी तुम्हाला कसं काय करायचं ते. आपण आटा ह्याच्यात भरला आहे. आता दाखवतो मी कसं काय करायचं ते. मंडळी आपले साचा काढून रेडी झाले आहेत. तर ह्याला आपण आता फ्राय करू. आपलं ऑइल 160 वरती हीट झालं आहे. तर आता आपण फ्राय करू याला. मंडळी बघू शकता रेडी झाले आहेत. कलर पण बघू शकता. काढू आपण. त्याची पुढची प्रोसेस दाखवतो मी तुम्हाला काय करायचं आहे ते. मंडळी बघू शकता रेडी झालं आहे आपल्या. क्रिस्पी पण व्यवस्थित झालं आहे. तर त्याची आता पुढची प्रोसेस दाखवतो मी तुम्हाला. मंडळी आपण आधी शुगर आहे त्याच्यात ही सिनेमा स्टिक पावडर आहे ती ॲड करून घेऊ. अजून थोडीशी. वास पण याचा एक नंबर येतोय. ते आपलं रेडी झालं आहे. आता पुढचे प्रोसेस दाखवतो मी तुम्हाला. अजून काहीतरी करायचं आहे त्याचं ते. चुरोज आहेत ते ह्या शुगरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. नंतर मग दाखवतो तुम्हाला पुढचं कसं काय ते. व्यवस्थित त्याची टेस्ट वाढते अजून. मंडळ आपले चुरोज रेडी झाले आहेत. तर हा सॉस आहे त्याच्यात मिल्क आणि डार्क चॉकलेट ॲड करून सॉस बनवला आहे. चॉकलेट सॉस. तर प्लेटिंग आपली रेडी झाली. तर रेसिपी आणि मंडळी जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्ही घरी पण ट्राय करून बघा. खूप चांगली आहे आणि आवडेल पण तुम्हाला घरी करायला. जास्त काय मोठं हे नाही त्याच्यात. वस्तू जास्त काय मोठी लागणार नाहीत. नॉर्मल लागणार आहेत. रेसिपी पण मी चॅनलवरती शेअर करतो. चुरोजची रेसिपी मी तुम्हाला सांगतो. म्हणजे ग्रॅमेज कसं कसं होतं ते. वॉटर होतं 245 ml. मैदा होता 196. बटर होता 36. शुगर होती 16 ग्राम. व्हॅनिला एसेन्स म्हणजे जी पेस्ट घेतलेली मी व्हॅनिलाची ती होती 8 ग्राम. आणि सिलेमन स्टिक पावडर होती 14 ग्राम. त्याच्यातली फक्त मी 10 ग्रामच वापरली. 10 ग्राम पण नाही वापरली आहे ती. मगाशी तुम्हाला मी दाखवलं तसं नॉर्मली टाकायची. म्हणजे त्याचा जास्त टाकली तर त्याचा स्मेल येणार. जास्त स्मेल आला नाही पाहिजे. नॉर्मली स्मेल आला पाहिजे. अशाप्रमाणे रेसिपी होती. म्हणजे ग्रॅमेज होतं त्याचं. तर तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करून बघू शकता. खूप चांगली आणि खूप सोपी पण आहे.